साधूचा वेश धारण करून आलेल्या दोन भामट्यांनी राहत्यात महिला व्यावसायिकेला बोलण्यात गुंतवून तिचा विश्वास संपादन केला। त्यानंतर तिला संमोहित करून तिच्या गळ्यातील 5,000 रुपये रोख रक्कम तसेच बोटातील पुष्कराज खडा असलेली 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण 45,000 रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला होता। मात्र या घटनेनंतर पोलिसांनी तत्परता दाखवत कोपरगाव रेल्वे स्थानक परिसरातून दोन्ही संशयित साधूंना अटक केली आहे। ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास राहता शहरातील नगर मनमाड रोडवरील साई दर्शन कॉम्प्लेक्समधील गिफ्ट गॅलरीमध्ये घडली होती। फिर्यादी शीतल प्रशांत कुलकर्णी यांच्या गिफ्ट गॅलरीमध्ये दोन अनोळखी साधू आले। त्यांनी शीतल कुलकर्णी यांना विविध प्रकारच्या बोलण्यामध्ये गुंतवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर संमोहित केलेल्या परिस्थितीत त्यांच्या गळ्यातील 5,000 रुपयांची रोख रक्कम आणि बोटातील 6 ग्रॅम वजनाची पुष्कराज खडा असलेली सोन्याची अंगठी काढून घेतली। घटनेची माहिती मिळताच राहता पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार राहता पोलीस, कोपरगाव बीट पोलीस आणि कोपरगाव रेल्वे पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईमध्ये गुरुवारी कोपरगाव रेल्वे स्थानक येथे दोन्ही साधूंना ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणी शीतल प्रशांत कुलकर्णी यांनी राहता पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून दोन्ही आरोपी अनोळखी साधू असल्याने त्यांची नाव अद्याप समोर आलेली नाही। 5,000 रुपये रोख आणि सुमारे 40,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी असं एकूण 45,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याचं फिर्यादीमध्ये नमूद आहे। या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये तसेच नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। फिर्यादीच्या तक्रारीवरून राहता पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 345/2026 नोंद करण्यात आला। त्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4)(3)(5) यांचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। तर पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल धीरज अभंग हे करतायत। येसन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ, राहता।